असं वाटतंय गावातच आलोय यार. मंदिराच्या समोरच एवढा मोठा घंटा लावलाय आणि समोर गाभार आहे. हा स्नॅप लवर मोबाईल पडेल पाण्यात. पाणी नाही जाऊन घेऊन पण एन्जॉय पडला बघायचं. ते बघ तिकडे बसलंय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्लॉग असा आहे, आम्ही आता पालीचं बल्लाळेश्वर गणपती मंदिर आहे तिथे चाललो आहे. ही सगळी आपली पब्लिक आहे. मागच्या व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, आम्ही खूप रिसॉर्टमध्ये मजा वगैरे केली. ही सगळी पब्लिक आहे, आपली यांना ओळखतच असाल तुम्ही. हाय, लेट्स गो. चला भेटूया. आम्ही चाललोय पालीच्या गणपतीला. हा, गणपती बाप्पा मोरया. चला. तर आता आम्ही निघालोय, 2 गाड्या घेऊन आलोय आम्ही. या गाडीमध्ये सगळे आम्ही घरचेच बसलोय. आता भाऊच आहे आपला शैलेश वैरे आणि समीक्षाला तर ओळखतच असाल. बाबू झोपलाय आपला. बाबू अंगठा झोपतोय. तर जातो, आपल्या बाप्पाचं दर्शन करतो आणि नंतर मग कसे एन्जॉय वगैरे करू ते दाखवू तुम्हाला. काय व्ह्यू आहे इथे बाहेरचं दाखवतो थांब. असं वाटतंय गावातच आलोय यार. मस्त आहे. ऍक्च्युली इकडे यायची हीच मजा आहे रे. म्हणजे जे बाजूचं आहे ना सगळं ते खूप छान आहे. गाववाली फिलिंग. पावसात तर अजून छान वाटतं. हा, लास्ट टाइम पावसामध्ये झालं होतं. चांगलं आहे. मी जयला वगैरे बोललो आता मग अशी व्हिडिओ कॉल केला ना. आपण नेक्स्ट टाइम इथे येऊया, जरा स्वस्तात पण होईल. आता रस्ता किती छोटा वाटला ना, पटकन बाहेर पडलं. जाताना कशी एक्साइटमेंट असते ना, कधी येणार कधी येणार. तर आम्ही चाललोय इथे पालीला. रस्त्यातच इथे आपल्याला एक वॉच टॉवर दिसलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला. सरसगड दाखवतो तुम्हाला. इथे साईडलाच आहे. ते लोक येतात ट्रॅकिंग करायला वगैरे. कधी आलो तर नाही आम्ही, पण बघा किती छान वाटतंय. असं बघूनच असं लांबून वाटत होता की हा कोणता तरी किल्ला असेल. आता मॅपवर बघून मला कळलं की हा सरसगड ट्रॅकिंग पॉईंट आहे. पूर्ण उभाच्या उभा आहे आणि एकदम सरस आणि बघायला पण एकदम सरसच वाटतंय. थोड्या अंतरावर पालीला पोहोचू आम्ही. इथे मेन्शन केलंय बल्लाळेश्वर मंदिर इथे. आम्ही इथे पोहोचलोय आता मंदिराजवळ. गावची जी ग्रामपंचायत आहे ते लोक 30 रुपये घेतात पार्किंगचे. गाडी घेऊन आलात तर तुमच्याकडून 30 रुपये घेतील. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. मंदिराच्या समोरच एकदम छोटं तळं आहे. तळ्यात काय आहे की नाही? तळ्यामध्ये मळ्यात नाही. तळ्यात काय आहे रे? असं वाटतं. बघा हे समोरच मंदिराच्या तळं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो का मग. मंदिराच्या समोरच एवढा मोठा घंटा लावला आहे आणि समोर गाभार आहे. तेव्हा कासव आले वर येऊन बसलेले आहेत. तू बॅटिंग बघायला आलाय की तलाव? हे चालू आहे प्लस स्कोर चेक करतोय. अच्छा अच्छा, मॅच पण इम्पॉर्टंट आहे ना. हा, स्नॅप लवर मोबाईल पडेल पाण्यात. पाणी नाही जाऊन घेऊन पण एन्जॉय पडला.
होय. टोमॅटो पाहिजे बघायचं काय ते बघ तिकडे बसलाय तो मस्त कासव आहे. तो मासा पण आला बघ गेला. छान मासे पण आहे. छोटंसं असं तळा बांधलेलं आहे इथे. तर फायनली आमचं दर्शन करून झालं आहे. खूप छान दर्शन झालं पटकन. इथे लाईन वगैरे काय लावली नाही आम्ही आणि जास्त काही फुटेज घेता आले नाही. तुम्हाला तर माहितीच असेल मंदिरामध्ये कॅमेरा अलाव नसतो. तरी मला ज्या प्रकारे जमलं तसं मी शूट केलं आहे आणि तुम्हाला दाखवलं आहे. बघा आणि सांगा कसं वाटलं ते. गणपती बाप्पा मोरया. आता जेवण वगैरे झालं तर थोडा खेळतोय क्रिकेट. तर मुंबईकर म्हटलं तर क्रिकेट तर बनतोच यार. 4 रन. मस्त मजा येते इथे. तर क्रिकेट खेळतोय आणि इथे या मुली बॅडमिंटन खेळतात. आणि मस्त इथे आता सनसेट होणार आहे. तर बघा छान वाटतं एकदम व्ह्यू. आणि इथे लहान पोरं खेळत आहेत. ही 2 मोठी लहान पोरं त्या लहान पोरासोबत खेळत आहेत. रुद्राज काय करतोय? माती खेळतोय. त्यासोबत ही 2 लहान पोरं पण आहेत. इकडे बघ. हे काय करताय तुम्ही इथे? आम्ही त्याला कंपनी देतोय. तो एकटाच खेळतोय ना बिचारा छोटासा. त्याला कोण कंपनी नाही तर आम्ही त्याला कंपनी देतोय. बरं आहे. ए दे माझी आहे ना. माझी बॅटिंग ना. नो अजून एक बॉल आहे. किती आले? 28. तर मित्रांनो आता क्रिकेट वगैरे खेळून झालं आमचं. ही पब्लिक सगळी रील्स बनवते. बघा भरपूर सारे रील्स शोधून ठेवले आहेत. आता वेगवेगळ्या रील्स बनवत आहेत ते लोक. थोडा टाइम वगैरे इथे स्पेंड करून नंतर मग आम्ही पोपटी बनवणार आहे. पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला दाखवेन. आताच घ्यायचं. आता बघा इथे मस्त टर्फ बनवलाय क्रिकेटसाठी. प्लॅनिंग चालू आहे. ते रात्री टर्फमध्ये हे लोक बॅडमिंटन खेळायला आलेत. हे लोक जसं हा खेळणार आहे ना. मी खेळणार ना भाई. असं बोल. हा काय मग तुम्ही आउट झालात. कसं वाटतंय खेळायला? मस्त आहे की नाही? आमचा अजून नंबरच नाही आलाय. नंबर नाही आलाय. तू खेळून झालीस की नाही? ह्याच्यामध्ये माझा नंबर आहे. पुणेकर तुला कसं वाटतंय?